श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी पर्जन्य जल पुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर याविषयी सांगितलेली माहिती. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले. आज आपण जाणून घेणार आहोत पर्जन्य जल पुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर. आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिसायकलिंग हे दोन विषय हल्ली नेहमी आपण ऐकत असतो. मी ज्या वेळेला असा विषय मांडतो त्यावेळेला त्या गावातली लोक, अगदी नाशिक पासून संभाजीनगर घ्या, त्याच्यानंतर सांगली घ्या, कोल्हापूर घ्या, नागपूर घ्या, असं जर काही सांगितलं तर ही लोक सांगतात, अहो आमच्या जवळ इथं तलाव आहे, मोठमोठ्या नद्या आहेत आणि तुम्ही कशाला सांगताय आम्हाला की पाणी जमिनीत मुरवा म्हणून. मला या गोष्टीचं खूप गंमत वाटत असते की या लोकांना कसं समजावून सांगायचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे का केलं जावं, तर पावसाळ्यात जमिनीवर पडलेलं पाणी हे सगळं पाणी तसंच जाऊन नदीला मिळायचं, नदीतनं हे पुन्हा समुद्राला मिळत असे, म्हणजे वायात जात असते. तर करायचं काय आहे त्याचं? ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पाणी आपल्या घरात टाकीत साठवून ठेवायला हवं. टाकीत साठवून काय करू शकतो आपण? वर्षभर हे पिण्याचं पाणी वापरू शकतो. दिवसाला प्रत्येकाला, एका माणसाला 4 लिटर साधारण पाणी लागतं आणि एक कुटुंब म्हणजे 4 जण आणि त्यांची पाहुणे मंडळी असं जर धरलं तर 20 लिटर पाणी आपल्याला पुरेसं होतं. तर एकूण आपल्याला साठवायला किती लागतं ह्याचा हिशोब आपण काढूया. जर आपल्यासारख्या एखाद्या गावात, म्हणजे नाशिक असू दे, सांगली असू दे, पुणे असू दे, इथली जर काही साधारण आपण ॲव्हरेज रेनफॉल बघितला तर 660 ते 950 पर्यंतचा हा रेनफॉल आहे. हे पर्जन्यमान गुणिले 0.8%. आता 0.8 का सांगतो तर पाणी वाहून जायची जी क्षमता असती छतावरची आरसीसी स्लॅबची हल्ली जी तर ती 0.8 म्हणजे त्याच्यातलं 0.20% पाणी हे मुरत असतं आणि 80% पाणी हे वाहून जात असतं त्याच्यावरनं. ते आपण गोळा करून टाकीत जर घेतलं, तुम्ही जो अंदाज बांधलाय म्हणजे एक 700 mm पाऊस धरला, 700 गुणिले 0.80 गुणिले 1000, तर साधारण 56,000 लिटर हे एका सीझनचं पाणी शिल्लक आपल्याकडे ठेवता येतं. हेच आजूबाजूचं पाणी म्हणजे हे 1000 चौरस फुटाच्या मी टेरेसवरचं सांगितलं. जर आजूबाजूच्या जमिनीवरचं घेतलं तर ते 0.60% मिळतं आपल्याला, 0.40% मिळतं. कसा जो पृष्ठभाग आहे याच्यावर अवलंबून असतं. आणि ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे पाणी कसं वाहून जातं आणि आपल्याला कसं गोळा करता येतं. तर हे गोळा करत असताना नॅचरल फिल्टर करायचं, म्हणजे आपला जो बोरवेल असतो त्याच्या बाजूला दगड, विटा, राख आणि त्याच्यावरती पुन्हा रवळे हे रचून तिथं पाणी आणून सोडायचं आणि ह्या नॅचरल फिल्टर त्याच्या बाजूला जे केलेलं असतं त्याला 2 छिद्र करून हे पाणी पुन्हा कूपनलिकेमध्ये घालायचं. म्हणजे आपलं बोरिंगचं रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्थित होतं. आणि याच्या मार्गे आपल्याला प्रत्येक वर्षी कमीत कमी ॲव्हरेज 1,00,000 लिटर, साधारण एक छोटा बंगला असतो जो 1500 चौरस फुटाचा बंगल्याची टेरेस असते आणि बाजूची जागा असते, याच्यावरनं 1,00,000 लिटर पाणी आपण बोरवेलला प्रत्येक सीझनला सोडू शकतो. हे एवढं साठवणं शक्य नाही म्हणून साठवताना लोक काय करतात की एक 20,000 लिटर 30,000 लिटर साठवून ठेवतात आणि बाकीचं सगळं कूपनलिकेत घालतात. हे केल्यामुळे ज्या ठिकाणी नदी आहे, खूप मोठी तळी आहेत, तिथं का गरज आहे याची माहिती आहे तुम्हाला? पाण्यात रासायनिक खतं मिसळून त्याचा पूर्ण सत्यानाश झालेलं पाणी आपल्याकडे असतं आणि हे पाणी तुम्ही प्यायला वापरत असता. करू नका ते. तुम्ही जर हे पावसाचं पाणी त्यात जोडलं तर 2 सीझन नंतर तुम्हाला अगदी सोज्वळ, स्वच्छ, सुंदर पाणी प्यायला मिळतं. याच्यासाठीची धडपड जी असते ती धडपड तुमच्याकडनं झाली पाहिजे. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी पर्जन्य जल पुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.